नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज पाहणार आहोत आपण क्लास FYBSC सेमिस्टर सेकंडचं MT 121 थेअरी ऑफ इक्वेशन याचं आपण लेक्चर नंबर 4 पाहणार आहोत. आतापर्यंत आपण लेक्चर नंबर 3 पर्यंत पाहिलेला आहे. आज पाहूया आपण लेक्चर नंबर 4. बघा, हा आहे तुम्हाला युनिव्हर्सिटी KBC न्यू जळगाव ऍज पर NAP 2020. ठीक आहे. आता बघा, आपल्या सिलेबस मध्ये आपण पाहिला युनिट फर्स्ट मध्ये डिव्हिजिबिलिटी ऑफ इंटिजर्स. फर्स्ट लेक्चर मध्ये आपण पाहिला नॅचरल नंबर्स. सेकंड लेक्चर मध्ये पाहिला आपण वेल ऑर्डर प्रिन्सिपल अँड प्रिन्सिपल ऑफ मॅथमॅटिकल इंडक्शन आणि एक्सरसाइज पाहिला आपण थर्ड लेक्चर मध्ये. आज पाहणार आहोत आपण काय डिव्हिजिबिलिटी ऑफ इंटिजर्स अँड थेरम त्याच्यावरचे. चला तर पाहूया आपण डिव्हिजिबिलिटी ऑफ इंटिजर्स अँड थेरम्स. बघा, डिव्हिजिबिलिटी काय राहते इथं मी शॉर्ट मध्ये सांगतो तुम्हाला की सपोज असेल तुम्हाला काय A डिव्हिजिबल बाय B. याला कसं लिहितो, सपोज आपण असं लिहितो की 20/5. ओके, याला आपल्याला डिव्हिजिबिलिटी मध्ये लिहायचं तर आपण लिहिणार कसं 5 डिव्हिजिबल बाय 20. याचं मिनिंग होतं बघा, या 20 ला मी असं लिहू शकतो किती 5 इंटू सम कॉन्स्टंट. बघा, कोणता नंबर मल्टिप्लाय केल्यानंतर माझा 20 येईल, किती मल्टिप्लाय केल्यानंतर 4 ने. ठीक आहे, तर कोणताही घ्या तुम्ही. सपोज मी घेतलं काय तुमच्याकडं 15/3. ओके, याला डिव्हिजिबिलिटी मध्ये कसं लिहिणार मी 5 बघा सॉरी 3 डिव्हिजिबल बाय स्ट्रेट लाईन आणि 15. तर बघा 15 ला आपण कसं लिहू शकतो किती 3 इंटू किती मल्टिप्लाय करावं लागेल म्हणजे माझं 15 येईल 15. ओके, म्हणजेच काय झाला, हा जो आहे तुम्हाला सम कॉन्स्टंट K म्हणजे काय कोणतीही संख्या असेल. सपोज मी असं घेतलं काय तुमच्याकडे 7 डिव्हिजिबल बाय 21, तर मी 21 ला असं लिहू शकतो 7 इंटू सम कॉन्स्टंट K. तर 21 इक्वल टू 7 इंटू, तर K ची व्हॅल्यू मला किती भेटेल इथं, कितीने मल्टिप्लाय करू 7 ला म्हणजे 21 येईल, तर कितीने 3 ने. म्हणजे तुमच्याकडे एक K असा भेटतो जो की मल्टिप्लाय केल्यानंतर तुमच्याकडे ती व्हॅल्यू येऊन जाईल. याला म्हणतो आपण डिव्हिजिबिलिटी. ठीक आहे, तर A डिव्हिजिबल बाय B ला कसं लिहिणार आपण बाय डेफिनेशन B इक्वल टू A इंटू सम कॉन्स्टंट, कोणताही एखादा कॉन्स्टंट घेणार फॉर सम कॉन्स्टंट K बिलॉंग्स टू, तो बी कसा असेल एक इंटिजर्स असेल. ठीक आहे, अजून एक एक्झाम्पल घेतो. सपोज तुमच्याकडे असेल काय 10 डिव्हिजिबल बाय 16. ओके, तर 10 डिव्हिजिबल बाय 16 म्हणजे काय की 16 ला आपण असं लिहू शकतो 16 इक्वल टू 10 इंटू सम कॉन्स्टंट K. म्हणजे तुम्हाला 10 इंटू कॉन्स्टंट K ची व्हॅल्यू किती पाहिजे, किती म्हणजे कितीने 10 ला कितीने मल्टिप्लाय केल्यानंतर 16 यायला पाहिजे 6 ने. ओके, तर हे झालं तुमच्याकडे K. असं मी म्हणू शकतो का 7 डिव्हिजिबल बाय 13. यस, तर बघा 13 इक्वल टू 7 इंटू, बघा 7 ला कितीने मल्टिप्लाय करू माझा 13 आन्सर येतो का, म्हणजे तुम्हाला एखादा कॉन्स्टंट K भेटतो का की 7 ला जर मल्टिप्लाय केलं मी 30 ला, सॉरी 7 ला कितीने मल्टिप्लाय केल्यानंतर तुमचा आन्सर 30 येतो का, नाही येत. मग हा याला म्हणतो आपण 7 डज नॉट डिव्हिजिबल बाय 13. ठीक आहे, म्हणजे डिव्हिजिबिलिटी डेफिनेशन मध्ये पूर्ण भाग जर गेला तरच डिव्हिजिबिलिटी होतो, जर पूर्ण भाग गेला नाही तर नॉट अ डिव्हिजिबल. बघा 8 डिव्हिजिबल बाय 20 होतो का, नाही का, कारण 8 ला कितीने मल्टिप्लाय केल्यानंतर 20 येतो का आन्सर, नाही, तर डज नॉट डिव्हिजिबल बाय. तर हीच डेफिनेशन आपल्याला पुढे पाहिजे. बघा डेफिनेशन पाहूया आता तुमच्याकडं नोटेशन मध्ये. बघा झेड म्हणजे काय सेट ऑफ इंटिजर्स. सेट ऑफ इंटिजर असतो तुमच्याकडे 0 1 2 3 अप टू प्लस इन्फिनिटी, -1 -2 -3 अप टू मायनस इन्फिनिटी. याला आपण म्हणतो काय इंटिजर्स, सेट ऑफ इंटिजर्स. तर डिव्हिजिबिलिटी डेफिनेशन बघा तुमच्याकडे काय आहे, तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल की 2 नंबर घेतले मी A आणि B बिलॉंग्स टू Z. A इज नॉट इक्वल टू 0. बघा कोणतीही संख्या 5 डिवायडेड बाय जर मी 0 घेतला डिवाइडला तर याचं मिनिंग येत नाही, याचं काय तो इन्फिनिटी आन्सर. म्हणून जो तुम्हाला डिवाइडला आहे तो कधीही काय पाहिजे नॉट इक्वल टू 0 पाहिजे. म्हणून विथ A इज नॉट इक्वल टू 0 वी से दॅट, याला आपण कसं म्हणतो A डिवाइड्स B written as A divisible by B if there exists some C. एक C कॉन्स्टंट, बघा C घ्या, K घ्या, D घ्या, कोणता एक कॉन्स्टंट घ्या, तो आपल्या मनावर आहे की कसं घ्यायचं आहे. तर आपण पहिलं K घेतला होता, आता काय तुमच्याकडे C. तर बघा A डिव्हिजिबल बाय B दॅट मीन्स काय तुमच्याकडे देर एक्झिस्ट एक C बिलॉंग्स टू Z मधला इंटिजर होतो की सच दॅट तुमच्याकडे काय की बघा हा B जो आहे B इक्वल टू A ला कितीने मल्टिप्लाय करून म्हणजे माझा B आन्सर येईल, तर मी काय म्हणतो C. इन जनरल माहित नाही मला, तर काय नाव दिलं C. याला म्हणतो आपण A इज डिव्हिजिबल बाय B. अजून बघा सपोज माझ्याकडे असेल T डिव्हिजिबल बाय S. याला कसं लिहिणार तुम्ही, बघा इथं डिव्हिजिबलच्या डेफिनेशन मध्ये देर एक्झिस्ट सपोज एनी कॉन्स्टंट K
के म्हणा, सी म्हणा, डी म्हणा, काही म्हणा, बिलॉंग्स टू झेड सच दॅट. आता इथं मोठा कोण असेल तुमच्याकडे? हा यस, कारण टी डिव्हिजिबल बाय कोण आहे? यस. तर यस इक्वल टू टी इंटू, मग आपण आपल्याला माहित नाही कोणता नंबर आहे, त्याला काय नाव दिलं आपण? के. तर एस इक्वल टू टी इंटू के, हे झालं तुमच्याकडं डेफिनेशन. ओके. आता जर डिव्हिजिबल नॉट असेल तर बघा, याला आपण म्हणतो काय? बी इज अ मल्टिपल ऑफ ए, किंवा ए इज अ डिवायझर ऑफ ए, किंवा ए इज अ फॅक्टर ऑफ बी. इफ नो सच सी एक्झिस्ट, म्हणजे एखादा कॉन्स्टंट तुम्हाला एक्झिस्टच नाही झाला तर आपण म्हणतो ए डज नॉट डिवाइड बी. आताच पाहिलं होता आपण कोणता? ए डिव्हिजिबल बाय बी. तर हा बरोबर आहे का? नाही. का? कारण 8 हा 20 चा फॅक्टर पण नाहीये. 8 ला काय मल्टिप्लाय करून 20 आन्सर आणू? येतच नाहीये. तर ए डज नॉट डिव्हिजिबल बाय 20. ओके. तर ए डज नॉट डिवाइड बी. आता एक्झाम्पल बघा, इथं पहिला आहे काय तुमच्याकडं? 3 डिव्हिजिबल बाय 15. बघा 15 ला कसं लिहू शकतो मी? 3 इंटू सम कॉन्स्टंट के 5. ओके. परत बघा, आपण -3 डिव्हिजिबल बाय 27 घेतला तर यस किती? 27 इक्वल टू -3 इंटू, बघा आपल्याला 27 आन्सर आणण्यासाठी -3 ला किती मल्टिप्लाय करू मी? कितीने? -9 ने. का बरं -9 ने मल्टिप्लाय करायचं आहे? कारण माझा प्लस आन्सर आणायचा आहे. हा एक मायनस आहे. जर दोन्ही मायनस असेल तर आन्सर काय तुमच्याकडं? प्लस. बघा मायनस इंटू मायनस काय तो तुमच्याकडं? प्लस. आणि एक मायनस इंटू एक प्लस काय तो? मायनस. आणि दोन्ही प्लस असेल तर तुमच्याकडे आन्सर काय तो? प्लस. म्हणजे दोघांपैकी एक जर मायनस असेल तर आपल्याला मायनस आन्सर येतो, किंवा दोन्ही मायनस असेल तर आन्सर काय तो? प्लस. मग दोन्ही आन्सर आपल्याला प्लस आणायचं आहे, तर बघा एक मायनस आहे तर दुसरा पण काय घ्यावं लागेल? मायनस घ्यावं लागेल. दुसरी गोष्ट अजून, झिरोला कोणती संख्या डिव्हिजिबल आहे? म्हणजे झिरोला बघा, झिरो डिव्हिजिबल, झिरोला बघा, झिरोला 8 ने भाग दिला तरी जातो, झिरोला 10 ने भाग दिला तरी जातो. म्हणजे 10 डिव्हिजिबल बाय 0, 8 डिव्हिजिबल बाय 0 असं करू शकतो. कसं? सपोज 0 इक्वल टू, आपण हा 8 घेतला तर 8 इंटू सम कॉन्स्टंट 0, कारण 0 कॉन्स्टंटच आहे. सपोज तुमच्याकडे 0 इंटू 10 इंटू सम कॉन्स्टंट 0 लिहू शकतो आपण. म्हणून तुमच्याकडे काय इथं? 0 इज डिव्हिजिबल बाय 0. दुसरं बघा, प्लस और मायनस, तुमच्या स्क्रीन दिसत असेल, प्लस और मायनस डिवाइड्स एव्हरी इंटिजर्स ए बिलॉंग्स टू झेड सिन्स ए इक्वल टू ए इंटू 1. आपण बघा, आपल्याला प्लस और मायनस, आपला इथं बघा 3 डिव्हिजिबल बाय तुमच्याकडे 9 असेल, किंवा -3 डिव्हिजिबल बाय 9 असेल, दोन्ही पण भाग जातो. मायनस असो किंवा प्लस असो, म्हणून एकदा आपण +1 घेतला, एकदा मायनस, तरी पण भाग जातो इथं. ओके. प्लस ए मायनस ए डिवाइड, स्वतः बरोबर डिवाइड असतो बघा. -3 डिव्हिजिबल बाय 3, किंवा +3 डिव्हिजिबल बाय 3. स्वतः बरोबर एकदा -3 पण डिव्हिजिबल, म्हणजे मायनस संख्या पण डिव्हिजिबल असते, आणि प्लस संख्या म्हणजेच काय? -a डिव्हिजिबल बाय a, किंवा +a डिव्हिजिबल बाय +a. ओके. अशा पद्धतीने आपण पाहिलं आहे. आपल्याकडे इम्पॉर्टन्स एक प्रॉपर्टीज आहे बघा. म्हणजे आता जे आपण पाहिलं, a डिव्हिजिबल बाय b असेल तर -a डिव्हिजिबल बाय काय असतो? b असतो. ओके. हे पाहिलं आपण. म्हणजेच काय? 3 डिव्हिजिबल बाय 9 असेल तर -3 डिव्हिजिबल बाय पण काय असतो? 9 असतो. किंवा तुमच्याकडे 8 डिव्हिजिबल बाय 32 असेल तर -8 डिव्हिजिबल बाय पण काय असतो? 32 असतो. अशा पद्धतीने आपण डेफिनेशन पाहिलेले आहे. तुम्हाला डेफिनेशन समजले असेल. आता या डेफिनेशनचा वापर करून आपल्याला पुढे थेरम बघायचे आहे बघा. आपल्याकडे 5-6 थेरम आहेत, 2-3 एक्झाम्पल आहेत. आपण या लेक्चर मध्ये पाहूया थेरम्स. बघा थेरम कसं प्रूव्ह करायचं आहे? आपल्याला पहिलं बघा, तुमच्याकडे प्रूफ पहिला थेरम आहे तुमच्याकडे ट्रान्झिटिव्हिटी, त्याला म्हणतो ट्रान्झिटिव्ह ऑफ डिव्हिजिबिलिटी. तर पहिली गोष्ट तुम्हाला बघा, इफ म्हणजे इफचा पहिला पार्ट जो असतो तुम्हाला गिवन असतो. बघा इफ कोण आहे तुमच्याकडे? इफ बघा गिवन, मी काहीच करत नाहीये, फक्त गिवन लिहितो. बघा ए डिव्हिजिबल बाय बी, हा पार्ट गिवन आहे. आणि दुसरा पार्ट कोणता गिवन आहे तुमच्याकडे? बी डिव्हिजिबल बाय सी. आणि आपल्याला दाखवायचं काय बघा? क्लेम. ओके. क्लेम काय दाखवायचं? की ए डिव्हिजिबल बाय सी. तर बघा ए डिव्हिजिबल बाय बी, याचा मिनिंग काय होतो? बघा याचा मिनिंग, देर एक्झिस्ट एनी कॉन्स्टंट के. आता मी 2 आहे तर मी एक K1 म्हणतो, एकदा K2 घेतो. ठीक आहे. कोणताही घ्या तुम्ही, D1 घ्या, D2 घ्या, बुक मध्ये D1 घेतलेला आहे, तुम्ही K1 घ्या. आपलं फक्त काय आहे की कॉन्स्टंट पाहिजे कोणताही. बिलॉंग्स टू आपण काय म्हणणार? झेड सच दॅट, बघा काही तुमच्याकडे इथं बाय डेफिनेशन नुसार बी इक्वल टू, बघा बी इथं डिव्हिजिबलला बी इक्वल टू सम कॉन्स्टंट ए इंटू K1. ओके. याला इक्वेशन नंबर 1 म्हणा. परत दुसरं सेम तुमच्याकडे काय? बी डिव्हिजिबल बाय सी आहे, तर देर एक्झिस्ट परत सेम कोण? K2
बिलॉंग्स टू इंटिजर सम कॉन्स्टंट K2. बघा K2 एक्झिस्ट झाला, कोणता माहित नाही, पण आपण नाव दिलं त्याला काय, दुसऱ्यासाठी K2. बाय डेफिनेशन परत सच दॅट काय तुमच्याकडे बघा इथं खाली कोण आहे, C इक्वल टू B इंटू सम कॉन्स्टंट कोणता एक्झिस्ट झाला, K2. याला इक्वेशन नंबर 2 म्हणा. ठीक आहे. आता बघा आपलं क्लेम काय आहे तुमच्याकडं, क्लेम A डिव्हिजिबल बाय C दाखवायचं, म्हणजेच काय तुमच्याकडं काय देर एक्झिस्ट एनी K बिलॉंग्स टू इंटिजर सच दॅट तुमच्याकडे काय सच दॅट काय दाखवायचं मला, C इक्वल टू A इंटू सम कॉन्स्टंट K हा पार्ट आपल्याला दाखवायचा आहे. ओके, म्हणजे A डिव्हिजिबल बाय C म्हणजे काय, C ला कसं लिहू शकतो आपण, A इंटू सम कॉन्स्टंट K. तर लिहूया. आता बघा मला काय करायचं आहे, A आणि C मध्ये आन्सर आणायचं, तर B नकोय आता. तर B ची व्हॅल्यू जी आहे, B ची व्हॅल्यू कुठं आहे तुमच्याकडे, इथं आहे B ची व्हॅल्यू. B ची व्हॅल्यू इक्वेशन नंबर 2 मध्ये पुट करून देऊया. म्हणजे काय तुमच्याकडे जो C आहे B निघून जाईल, तर मी काय करतो, पुट द व्हॅल्यू ऑफ इक्वेशन 1 कोणती, B इक्वल टू AK1 इन इक्वेशन 2 मध्ये पुट करून देऊया. का पुट केलं मी, कारण मला A डिव्हिजिबल बाय C पाहिजे, B नकोय, तर B ची व्हॅल्यू पुट केली तर B निघून जाईल. तर मग पुट करा. बघा इक्वेशन नंबर 2 कोण होता, C इक्वल टू, आता बघा B ची व्हॅल्यू किती आहे तुमच्याकडे, बघा इथे B ची व्हॅल्यू पुट करणार किती आहे, A इंटू K1 आणि हा तुमच्याकडे कोण, K2. ओके, तर C इक्वल टू, आता इथे बघा K1 इंटू K2 कोणताही कॉन्स्टंट, बघा K1 हा पण कॉन्स्टंट आहे, K1 आणि हा पण कॉन्स्टंट आहे. तर मी काय करतो, K1 इंटू K2 ला नाव देऊन टाकतो K. का, कारण दोन्ही पण इंटिजर्स आहे, दोघांचं मल्टिप्लिकेशन पण काय येणार आहे, इंटिजर. तुम्ही नाव देऊ शकता, किती कॉन्स्टंट असेल, 10 कॉन्स्टंट असेल तरी तुम्ही त्याला कोणताही नाव देऊ शकता इथं. तर A इंटू काय आलं, K कॉन्स्टंट. बघा मी K1 आणि K2 ला काय मानलं, इथं K मानलं, कारण दोन्ही कॉन्स्टंट होते. ही कोणाची डेफिनेशन बनते, बघा C ला मी A इंटू K लिहितो, तर याचा मिनिंग होतो तुमच्याकडे काय, की A डिव्हिजिबल बाय C. बघा काय, C ला मी लिहू शकलो A इंटू एखाद्या नंबरने, तर याचा मिनिंग होतो की A जो आहे तो डिव्हिजिबल काय आहे, C. आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. आता आपण दुसऱ्या थेरम मध्ये जाऊया. बघा दुसरा थेरम काय आहे तुमच्याकडे, तुमच्या स्क्रीनवर आहे थेरम नंबर 6 पार्ट, त्याचा पार्ट फर्स्ट आहे. बघा A डिव्हिजिबल बाय B आहे आणि A डिव्हिजिबल बाय C आहे. तर आपल्याला दाखवायचं काय, की A डिव्हिजिबल बाय B प्लस और मायनस C दाखवायचं. ठीक आहे, म्हणजे काय याचा मिनिंग काय होतं, बघा तुमच्याकडे 3 डिव्हिजिबल बाय काय आहे, 9 आहे. ओके, 3 डिव्हिजिबल बाय काय, 12 आहे, 12. त्याचा मिनिंग होतो की इम्प्लाइज केल्यानंतर 3 जो आहे 3 डिव्हिजिबल बाय 9 प्लस 12 ला पण भाग जातो, 3 डिव्हिजिबल बाय 9 मायनस 12 ला पण भाग जातो. बघूया जातो का, 3 डिव्हिजिबल बाय 9 प्लस 12 किती तुमच्याकडं, 15. बरोबर जातो भाग, 3 ने 15 ला भाग जातो, यस. परत या तुमच्याकडं 3 डिव्हिजिबल बाय 9 मायनस 12 किती तुमच्याकडं, -3. बघा 3 ने -3 ला पण भाग जातो, यस. म्हणजेच काय, की जर एखादी संख्या दोन संख्याला भाग जात असेल तर त्यांच्या ऍडिशनला पण भाग जाते आणि त्यांच्या सबट्रॅक्शनला पण भाग जाते. आता प्रूव्ह करायचं आहे आपल्याला. ठीक आहे, तर बघा त्याच्यामध्ये आपण प्रूव्ह करूया. पहिलं प्रूफ, तुमच्याकडे गिवन पार्ट कोण कोण बघूया. तुमच्याकडे गिवन कोण आहे, गिवन बघा गिवन कोण आहे, पहिला A डिव्हिजिबल बाय B अँड A डिव्हिजिबल बाय C. आता बघा ह्या दोन गोष्टी गिवन आहेत, आपल्याला प्रूव्ह करायचं, आपण बघू नंतर प्रूव्ह. पहिलं गिवनचा पार्ट लिहून घेऊया. बघा A डिव्हिजिबल बाय B म्हणजे काय, देर एक्झिस्ट एक K1 एक्झिस्ट होईल, कारण दोन आहे आपल्याकडे गिवन, म्हणून K1 K2 घेतला. K1 बिलॉंग्स टू इंटिजर Z सच दॅट काय तुमच्याकडे सच दॅट, बघा याला कसं लिहू शकतो मी, B इक्वल टू, बघा खाली आहे B इक्वल टू A इंटू कोणता कॉन्स्टंट, K1. याला इक्वेशन नंबर 1 म्हणा. दुसरं यात आपल्याकडे दुसरं काय तुमच्याकडे सबमिलेटली, बघा A डिव्हिजिबल बाय C म्हणजे काय, देर एक्झिस्ट K2 बिलॉंग्स टू कोण, इंटिजर Z. K2 कडून घेतला आपण इंटिजर मधून, सच दॅट आता काय लिहू शकतो मी इथं, बघा C, कारण A डिव्हिजिबल बाय कोण आहे तुमच्याकडे D, तर A इंटू काय लिहिलं मी, K2. इक्वेशन नंबर 2 झालं. आता आपल्याला काय आणायचं, बघा आपलं पहिलं टार्गेट काय आहे, बघा क्लेम. क्लेम काय आहे तुमच्याकडं, की जो A आहे तो डिव्हिजिबल बाय B प्लस C अँड A डिव्हिजिबल बाय B मायनस C आणायचं. ठीक आहे, आता बघा एकदा हे प्लस और मायनस म्हणजे एकदा प्लस एकदा मायनस, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. तर बघा प्रूव्ह करूया आपण. आपल्याला आणायचं B प्लस C. बघा B प्लस C कधी येईल, बघा B प्लस C आणायचं, तर B प्लस C कधी येईल, हा B आणि हा C दोघांची ऍडिशन केल्यानंतर. मग मी म्हणतो इक्वेशन 1 प्लस इक्वेशन 2, म्हणजे याला आपण ऍडिंग म्हणतो, ऍडिंग इक्वेशन 1 अँड
टू. तर ऍड केल्यानंतर बघा इक्वेशन 1 आणि 2 काय येईल तुमच्याकडे. इक्वेशन 1 चं लेफ्ट साइड कोण आहे बी, याचं या इक्वेशन 2 चं लेफ्ट साइड कोण आहे सी इक्वल टू, याचं राईट साइड कोण आहे ए के 1 प्लस दुसरं राईट साइड कोण आहे ए के 2. झालं. तर बी प्लस सी इक्वल टू, बघा इथं तुमच्याकडे इथं पण ए आहे इथं पण ए आहे, तर मी ए कॉमन काढला तर तुमच्याकडे कोण राहिला इथं K1 आणि इथं ए कॉमन काढल्यामुळे कोण राहिलं इथं K2. आता बघा K1 प्लस K2 ला आपण असं लिहू शकतो, K1 प्लस K2 ला आपण असं लिहू शकतो इक्वल टू K पण लिहू शकतो. ओके का, कारण K1 पण कॉन्स्टंट आहे K2 पण कॉन्स्टंट आहे, दोघांची बेरीज पण काय झाली कॉन्स्टंट. तर B प्लस सी इक्वल टू ए इंटू सम कॉन्स्टंट K झालं. आता बघा बी प्लस सी ला मी काय लिहू शकलो, दोन संख्येच्या गुणाकारामध्ये लिहू शकलो काय ए इंटू सम कॉन्स्टंट के. तर बाय डेफिनेशन नुसार आपलं काय येतो ए डिव्हिजिबल बाय बी प्लस सी. ओके हे झालं आपल्याकडे पहिलं प्रूफ. आता बघा सिमिलरली आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला प्रूफ काय करायचं आता ए डिव्हिजिबल बाय बी मायनस. तर बी मायनस सी कधी येईल तुमच्याकडे, या बी मधून हा सी मायनस केल्यानंतर मग मी काय करणार इथं आता सबट्रॅक्ट इक्वेशन 1 मायनस इक्वेशन 2. बघा इक्वेशन 1 मध्ये कोण होता बी आणि इक्वेशन 2 मध्ये कोण होता सी. तर लेफ्ट साइड मध्ये पहिलं बघा कोण येईल बी मायनस सी इक्वल टू. सिमिलरली राईट साइडला कोण येईल तुमच्याकडं ए के 1 मायनस ए के 2. सेम आपल्याला काय आता बघा बी मायनस सी ला आपण कसं लिहू शकलो, इथून ए कॉमन काढलं तर तुमच्याकडे इथं कोण राहिलं K1 इथं कोण राहिलं मायनस K2. तर इथं बघा आपल्याकडे K1 मायनस K2, इथं जर मी K1 मायनस K2 ला इक्वल टू K जर लिहू शकलो म्हणजे लिहू शकतो, कारण K1 पण कॉन्स्टंट आहे K2 पण कॉन्स्टंट आहे, दोघांचं सबट्रॅक्शन पण काय येणार आहे कॉन्स्टंट येणार आहे. तर B मायनस सी इक्वल टू ए इंटू सम कॉन्स्टंट K. बघा इथं आता आपण बी मायनस सी ला दोन संख्येच्या गुणाकारमध्ये लिहू शकलो, त्याचा मिनिंग होतो की काय ए डिव्हिजिबल बाय बी मायनस सी. झालं. आपल्याला हेच प्रूव्ह करायचं होतं काय ए डिव्हिजिबल बाय बी मायनस सी प्रूव्ह करायचं होतं. ठीक आहे चला आता पाहूया आपण नेक्स्ट थेरम. बघा नेक्स्ट थेरम मध्ये काय आहे तुमच्याकडे की पार्ट बी आहे याचा की ए डिव्हिजिबल बाय बी आहे. आपल्याला प्रूव्ह काय करायचं देन ए डिव्हिजिबल बाय बी इंटू सी प्रूव्ह करायचं आहे. ओके तर प्रूव्ह करूया. बघा प्रूफ मध्ये तुमच्याकडे गिवन पार्ट कोण आहे, बघा गिवन पार्ट कोण आहे ए डिव्हिजिबल बाय बी आहे. तर ए डिव्हिजिबल बाय बी आहे, तर बाय डेफिनेशन वापरली आपण काय इम्प्लाइज देयर एक्झिस्ट के सच बिलॉंग्स टू इंटिजर्स सच दॅट. आता एकच गिवन आहे म्हणून मी K1 K2 घेत नाही, एकच के घेतो सच दॅट. तर काय तुमच्याकडं की बी इक्वल टू ए इंटू सम कॉन्स्टंट के. ओके ही झाले बी दिवसा. आपल्याला प्रूफ काय करायचं आहे क्लेम. प्रूफ काय करायचं बघा ए डिव्हिजिबल बाय बी सी. याचा मिनिंग काय होतो बीसीचा, तर बीसी इक्वल टू ए इंटू सम कॉन्स्टंट. आता K1 मी पहिलाच घेतला K1 K2 काही घ्या बघा. बीसी ला मी असं लिहू शकलो बघा बीसी एका साईडला ए ला काहीतरी कॉन्स्टंटनी मल्टिप्लाय करावं लागेल K1 बिलॉंग्स टू एनी इंटिजर. चला मला आणायचंय बीसी. बघा बीसी कधी येईल तुमच्याकडं, या गिवनचा वापर करायचा आहे मला, या गिवनचा वापर करून मला हा आन्सर आणायचा आहे. तर एक काम करू शकतो मी, याला इक्वेशन नंबर 1 म्हटलं तर या बी ला मला बीसी आणायचं आहे. तर मी या इक्वेशन 1 ला सी ने मल्टिप्लाय केलं तर बघा या बी बरोबर सी कधी येईल ज्यावेळेस मी दोन्ही साइडने कशाने मल्टिप्लाय करेल सी ने. तर इक्वेशन 1 मल्टिप्लाइंग बाय काही सी ऑन बोथ साइड. बघा मी दोन्ही साइडने सी ने मल्टिप्लाय केलं, का केलं कारण मला बीसी आन्सर आणायचं एका साइडला. तर माझ्याकडे इथं बी आहे गिवन मध्ये सी नाहीये, तर मग सी ने मल्टिप्लाय करून घेऊया. तर काही तुमच्याकडं बी इंटू सी इक्वल टू ए के सी. बघा या इक्वेशनला मी दोन्ही साइड सी ने मल्टिप्लाय केलं तर हा बीसी झाला आणि हा काय झाला तुमच्याकडे ए के सी. आपल्याला प्रूव्ह करायचं बीसी इक्वल टू ए के. आता मी काय करणार बीसी इक्वल टू ए इंटू हा के सी. बघा के पण कॉन्स्टंट आहे सी पण कॉन्स्टंट आहे, तर मी तर पुट काय करणार के सी इक्वल टू K1 पुट करणार. का कारण K1 पण कॉन्स्टंट आहे, सॉरी के पण कॉन्स्टंट आहे सी पण कॉन्स्टंट आहे, त्याला नाव देऊन टाकलं काय K1. तर इथं झालं तुमच्याकडे काय K1. बघा इथं तुमच्याकडे रिमेनिंग किती कॉन्स्टंट राहू तुम्ही त्याला नाव देऊ शकता कॉन्स्टंट, कारण इंटिजर्स मध्ये दोन संख्याचा गुणाकार पण इंटिजर येतो, दोन संख्याचा मल्टिप्लिकेशन पण इंटिजर येतं, दोन संख्याचा डिवायडेशन पण इंटिजर येत नाही, पण दोन संख्याचा सबट्रॅक्शन पण काय येतो इंटिजर्स येतो. म्हणून आपण इथं दोन संख्याच्या गुणाकारला पण एक इंटिजर मानू शकतो. तर मग इथं बघा बीसी इक्वल टू काय आलं तुमच्याकडे ए के 1. तर आपण बघा बीसी ला दोन संख्याच्या गुणाकारामध्ये लिहू शकलो तर आपण असं लिहू शकतो की ए डिव्हिजिबल बाय बीसी.
तर आपल्याला हेच प्रूव्ह करायचं होतं काय, ए जो आहे तो डिव्हिजिबल बाय काय आहे, बीसी आहे. ठीक आहे, मी काहीच करत नाही इथं, फक्त मी डेफिनेशन वापरतो. आणि तुमचा गोंधळ कुठे होऊ शकतो की सर इथं तुम्ही हे कॉन्स्टंट केवळ, तर मी सांगतो तुम्हाला ज्या गोष्टी पाहिजे आहे ते बाजूला ठेवा आणि बाकीच्या तुम्ही सगळ्याला कॉन्स्टंट म्हणू शकता. बघा मला ए पाहिजे होता एका साईडला, हा बाकी सगळं मला काय पाहिजे होता, कॉन्स्टंट, म्हणून मी याला नाव देऊन टाकलं केवळ. ठीक आहे, आता आपण पुढचा एक थेरम प्रूव्ह करूया. बघा तो करोलरी आहे, तर करोलरी आपल्याला प्रूव्ह करायची आहे. बघा करोलरी काय आहे तुमच्याकडे की बघा गिवन मध्ये ए डिव्हिजिबल बाय बी असेल आणि ए डिव्हिजिबल बाय सी असेल, देन ए डिव्हिजिबल बाय बी एक्स प्लस सी वाय फॉर एनी इंटिजर एक्स वाय बिलॉंग्स टू झेड. सेम आहे आपण जसं केलं तसंच. आता इथं बघा तुमच्याकडे गिवन कोण आहे प्रूफ मध्ये, प्रूफ मध्ये बघा गिवन कोण आहे, गिवन ए डिव्हिजिबल बाय बी आहे आणि दुसरी गोष्ट कोण आहे, ए डिव्हिजिबल बाय सी. बाय डेफिनेशन वापरूया आपण. आपलं डेफिनेशन काय आहे, देर एक्झिस्ट. बघा दोन आहे तुमच्याकडे गिवन डिव्हिजिबल, तर आपण दोघाला एकाला K1 म्हणूया, K1 बिलॉंग्स टू इंटिजर Z सच दॅट. सांगा डेफिनेशन कशी तयार होईल, ए डिव्हिजिबल बाय बी म्हणजे कोण, बी इक्वल टू ए इंटू सम कॉन्स्टंट K1, याला इक्वेशन नंबर 1 म्हणूया. सिमिलरली ए डिव्हिजिबल बाय सी याचा मिनिंग काय होतो तुमच्याकडे, देर एक्झिस्ट K2 बिलॉंग्स टू इंटिजर Z सच दॅट काय तुमच्याकडे आता कोण इथं सी खाली आहे, तर सी इक्वल टू किती तुमच्याकडे, ए इंटू कॉन्स्टंट K2, इक्वेशन नंबर 2. ओके, तर आता आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. बघा आपलं क्लेम काय आहे तुमच्याकडे, क्लेम काय की ए जो आहे तो डिव्हिजिबल पाहिजे कोण, bx प्लस cy बरोबर डिव्हिजिबल पाहिजे. याचा मिनिंग होतो दॅट मीन्स म्हणजे काय, bx प्लस cy इंटू सम कॉन्स्टंट ak. बघा याला आपण जर डिव्हिजिबल मध्ये लिहिलं तर bx प्लस cy इंटू a k1 फॉर सम कॉन्स्टंट k. चला प्रूव्ह करूया आता. बघा तुमच्याकडे b बरोबर काय आला पाहिजे, x आला पाहिजे. तर b कुठं आहे इथं, a म्हणजे इक्वेशन 1 ला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल मला, x ने. नंतर c कुठं आहे तुमच्याकडे, c इथं आहे, c बरोबर कोण पाहिजे, y. तर इक्वेशन 2 ला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल, y. बघा इक्वेशन 1 ला x ने मल्टिप्लाय करून इक्वेशन y ला मल्टिप्लाय करून आणि दोघांची जर ऍडिशन केली तर एका साइडला काय येऊन जातो तुमच्याकडे, bx प्लस cy येऊन जातो. ठीक आहे, चला करूया. इक्वेशन 1 मल्टिप्लाइंग x प्लस इक्वेशन 2 मल्टिप्लाइंग कोण, y. बघा इक्वेशन 1 ला मल्टिप्लाय केलं x ने आणि ऍड केलं मी इक्वेशन 2 ला मल्टिप्लाय करून y ने. चला करूया. तर इक्वेशन 1 कोण आहे, बघा इक्वेशन 1 ला मल्टिप्लाय करा किती, x ने. तर करा b इंटू x इक्वल टू लेफ्ट साइडला x ने मल्टिप्लाय केलं a इंटू k1 x. ठीक आहे, नंतर दुसरं आहे बघा इक्वेशन 2 ला कशाने मल्टिप्लाय करायचं आपल्याला, y ने. तर c इंटू y इक्वल टू लेफ्ट साइडला पण y केलं आणि a k2 y आणि दोघांची काय करायची मला, ऍडिशन करायची. तर बघा bx प्लस cy दोघांची ऍडिशन केली मी इक्वल टू लेफ्ट साइड राईट साइडला काय तुमच्याकडं ak1x प्लस ak2y. ओके, आता इथं बघा आपल्याकडे इथं पण a आहे, इथं पण a आहे. जर मी इथून a कॉमन काढलं तर काय राहिलं तुमच्याकडं, k1x प्लस k2y. ठीक आहे, इकडे काय तुमच्याकडं bx प्लस cy. आता मला काय पाहिजे आहे, a इंटू सम कॉन्स्टंट k. मी या सगळ्या टर्म्सला k म्हणू शकतो. बघा k1 पण कॉन्स्टंट आहे, x पण कॉन्स्टंट आहे, k2 पण कॉन्स्टंट आहे, y पण कॉन्स्टंट म्हणजे इंटिजर आहे. यांचं ऍडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन करा तरी पण काय तो एक कॉन्स्टंट. तर मग इथं मी पुट k इक्वल टू काय, k1x प्लस k2y इक्वल टू काय पुट केलं मी, k. तर bx प्लस cy इक्वल टू a इंटू सम कॉन्स्टंट काय आला, k. बघा या टोटलला k म्हटलं. तर बघा या bx प्लस cy ला मी लिहू शकलो दोन संख्येच्या गुणाकारमध्ये a इंटू k मध्ये. दॅट मीन्स a डिव्हिजिबल बाय bx प्लस cy आणि हेच प्रूव्ह करायचं होतं आपल्याला. हेच प्रूव्ह करायचं होतं काय, जर a डिव्हिजिबल बाय b असेल, a डिव्हिजिबल बाय c असेल तर आपण a डिव्हिजिबल बाय bx प्लस cy आपण लिहू शकतो. ओके, आता चला आपल्याकडे पुढचा एक थेरम आहे आपल्याकडे. काय थेरम आहे तो, त्याला म्हणतो आपण युनिट्स इन द इंटिजर्स किंवा सिमेट्री ऑफ डिव्हिजिबिलिटी. तर बघा काय तो की a डिव्हिजिबल बाय b आहे अँड b डिव्हिजिबल बाय a असेल. बघा 3 डिव्हिजिबल बाय तुमच्याकडे काय असेल, 3 आणि नंतर सॉरी काय तुमच्याकडे एखादा 9 असेल आणि 9 डिव्हिजिबल बाय 3 असं जर असेल एकामेकाला, पण असं होत नाही, स्वतःच घ्यावं लागतो. तर इथं बघा
प्रूफ मध्ये या, प्रूफ मध्ये आलो तर तुमच्याकडे कोणत्या गोष्टी गिवन आहे बघा. पहिलं गिवन काय आहे की ए डिव्हिजिबल बाय बी आणि बी डिव्हिजिबल बाय ए. बघा पहिली गोष्ट ए डिव्हिजिबल बाय बी आहे आणि दुसरी गोष्ट कोण आहे, बी डिव्हिजिबल बाय ए आहे. जर असं असेल बघा, असं होतं का 3 डिव्हिजिबल बाय 9, 9 डिव्हिजिबल बाय 3 पॉसिबलच नाही होते का. 3 ने 9 डिव्हिजिबल आहे पण 9 डिव्हिजिबल बाय 3 आहे का, नाही. असं होत नाहीये. जर असं होत असेल एखाद्या संख्यामध्ये तर ते दोन्ही इक्वल पाहिजे, म्हणजे इक्वल होत असेल बघा. 3 डिव्हिजिबल बाय 3 आणि इथं 3 डिव्हिजिबल बाय 3 किंवा -3 डिव्हिजिबल बाय 3 असं होत असेल तर दोन्ही पैकी काय की दोन्ही इक्वल पाहिजे किंवा एकमेकाला मायनस पाहिजे. तर बघूया इथं प्रूफ मध्ये. तर आपल्याला काय बघा, ए डिव्हिजिबल बाय बी आहे आणि बी डिव्हिजिबल बाय असेल तर तुम्हाला प्रूफ करायचं की ए ची व्हॅल्यू जी आहे एक तर प्लस बी असेल किंवा एक तर मायनस बी असेल, हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. तर बघा बाय डेफिनेशन नुसार ए डिव्हिजिबल बाय बी दॅट मीन्स काय, तुमच्याकडे देयर एक्झिस्ट ए कॉन्स्टंट K1 सच दॅट तुमच्याकडे काय लिहू शकतो मी, बी इक्वल टू ए इंटू K1 लिहू शकतो. ओके, याला इक्वेशन नंबर 1 म्हणा. सिमिलरली बघा दुसरं काय तुमच्याकडे बी डिव्हिजिबल बाय ए म्हणजे काय, देयर एक्झिस्ट एनी कॉन्स्टंट K2 सच दॅट. आता मी कसं बघा, ए खाली आहे तुमच्याकडे म्हणजे बी डिव्हिजिबल बाय ए, तर ए ला कसं लिहू शकतो, बी इंटू सम कॉन्स्टंट K2 इक्वेशन नंबर 2. आता मला बघा जी ए ची व्हॅल्यू आहे ते एकदा प्लस और मायनस बी आणायचं आहे. तर बघूया आपण इथं या बघा आपल्याला आपला क्लेम काय आता, क्लेम काय आहे की ए ची व्हॅल्यू जी आहे ते प्लस और मायनस बी व्यतिरिक्त असू शकणार नाही. चला इक्वेशन 1 आणि 2 मध्ये बघूया. आता मी काय करतो बघा, इक्वेशन बी ची व्हॅल्यू इक्वेशन 2 मध्ये पुट करा किंवा इक्वेशन ए ची व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये काही केलं तरी चालतं, तर एकच होणार आहे. तर इक्वेशन बघा 1 बघा, पुट द व्हॅल्यू ऑफ बी इक्वल टू AK1 इन इक्वेशन 2 मध्ये पुट करूया. किंवा तुम्ही बघा ए ची व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये पुट करा किंवा बी चे एकच होणार आहे, त्याच्यामुळे काही कोणी कोणा पुट केलं तरी काही फरक पडणार नाही. तर बघा बी ची व्हॅल्यू जी आहे AK1 ही व्हॅल्यू आहे ती पुट करतो मी इथं या बी मध्ये. चला या काय तुमच्याकडे ए इक्वल टू बी ची व्हॅल्यू किती आहे AK1 इंटू हा काय तुमच्याकडे K2. ओके, आता बघा या साईडला पण ए आहे या साईडला पण ए आहे, ए कॅन्सल झाला. हे कॅन्सल झाला तर इथं काय राहिलं तुमच्याकडे 1 राहिला, इथं कोण राहिला K1 इंटू K2 राहिला. ठीक आहे बघा 1 इक्वल टू K1 इंटू K2. आता K1 इंटू K2 बघा दोन संख्याचा गुणाकार तुमच्याकडे 1 कधी येऊ शकतो बघा, या K1 आणि K2 ची व्हॅल्यू पुट करायचं. केस फर्स्ट मध्ये तुमच्याकडे K1 ची व्हॅल्यू आणि K2 ची व्हॅल्यू मला पुट करायचं आहे. तर K1 K2 माहित नाही मला किती आहे, तर बघा दोन संख्याचा गुणाकार 1 कधी येईल की बघा एकदा मला काय करावं लागेल, तुमच्याकडे K1 ची व्हॅल्यू 1 घ्यावं लागेल आणि K2 ची व्हॅल्यू पण काय घ्यावं लागेल 1, तरच माझं K1 इंटू K2 इक्वल टू किती येईल 1 येईल. दुसऱ्या केसमध्ये की बघा दोन संख्याचा गुणाकार प्लस 1 यायला पाहिजे. याचा मिनिंग काय की एकदा K1 ला -1 घ्यावं लागेल, एकदा K2 ला काय घ्यावं लागेल -1, तरच पॉसिबल होईल काय की -1 K1 इंटू K2 इक्वल टू -1 इंटू -1 पण काही तुमच्याकडे +1. म्हणजे आपल्याकडे दोन केसेस आल्या काय की एकदा K1 K2 एकदा प्लस दोन्ही प्लस घ्या किंवा K1 K2 दोन्ही काय घ्या एकदा मायनस घ्या. अशा पद्धतीने तुमच्याकडे जर इथून घेतला मी बघा पहिल्या इक्वेशन मध्ये या केस फर्स्ट मध्ये, तर तुमच्याकडे K1 ची व्हॅल्यू किती आहे 1 आहे. जर मी इथं आलो B इक्वल टू, तर B इक्वल टू काय आला तुमच्याकडे, सपोज आपण A इक्वल टू बघूया. इथं A इक्वल टू काय तुमच्याकडे BK2 आहे. ओके, जर मी इथून K2 ची व्हॅल्यू जर 1 घेतली तर काय येईल तुमच्याकडे A इक्वल टू B इंटू सम कॉन्स्टंट K दॅट मीन्स A इक्वल टू काय येईल B येईल. ओके, आता दुसऱ्या केसेस मध्ये या काय तुमच्याकडे K2 ची व्हॅल्यू मी किती घेतो आता 1, आपण A ची व्हॅल्यू पुट करूया इथं. जर मी याला किती इक्वेशन नंबर 2 मानला होता. ओके, इक्वेशन 2 मध्ये पुट करायचं आहे, तर K2 ची व्हॅल्यू इथं किती पुट करतो मी आता -1. ओके, इथं इक्वेशन मध्ये काय पुट केलं होतं मी K ची व्हॅल्यू किती K2 ची व्हॅल्यू 1 पुट केली होती. ठीक आहे, केस फर्स्ट मधून. केस सेकंड मधून K2 ची व्हॅल्यू किती आली -1, तर पुट करा A इक्वल टू B इंटू सम कॉन्स्टंट K2 ची व्हॅल्यू किती आहे -1, दॅट मीन्स A इक्वल टू B इंटू -1 किती आला -B. तर बघा इथून केस फर्स्ट पासून A इक्वल टू काय आला B आणि केस सेकंड पासून A इक्वल टू काय आला -B. याचा मिनिंग काय होतो की दोन्ही मिळून A इक्वल टू एक तर B ची व्हॅल्यू प्लस असू शकते तर एक तर काय असू शकते मायनस असू शकते. आपण हे प्रूव्ह केलंय.
बघा याच्यामध्ये काय केलं की इथं जो आला आपल्याकडे 1 = K1 K2, तर तुम्हाला K1 चे चॉईसेस आहे की दोन संख्येचा गुणाकार 1 कधी येऊ शकतो की दोन्ही एकदा प्लस पाहिजे ना तर दोन्ही मायनस पाहिजे. मग दोन्ही प्लस घेताना आपल्याकडे एकदा K2 ची व्हॅल्यू बघा A = पुट केलं तर आपल्याला A = B आणायचं, बी मध्ये आन्सर आणायचं. तर एकदा K2 ची व्हॅल्यू मी +1 पुट केली केस फर्स्ट पासून आणि केस सेकंड पासून तुम्हाला K2 ची व्हॅल्यू एकदा मायनस पुट केली. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण A = +or-B आणलेला आहे. आता आपण पाहूया एक्झाम्पल. आता बघा आपल्याला हा लास्ट एक्झाम्पल प्रूव्ह करायचा आहे. काय प्रूव्ह आहे तर तुमच्याकडे प्रूफ मध्ये काय की A आणि B बिलॉंग्स टू Z असेल. बघा इथं गिवन मध्ये काय की A B बिलॉंग्स टू A आणि इंटिजर Z आहे आणि तुम्हाला गिवन काय दिलंय A डिव्हिजिबल बाय B. बघा A डिव्हिजिबल बाय B अँड B इज नॉट इक्वल टू 0 दिलेला आहे. ओके, तर A डिव्हिजिबल बाय B ची आपण डेफिनेशन लिहून घेऊया इथं. बघा A डिव्हिजिबल बाय B दॅट मीन्स देयर एक्झिस्ट अ कॉन्स्टंट K such that काय तुमच्याकडे B = A into some constant K, याला इक्वेशन नंबर आपण 1 म्हणूया. ओके, आता इथं बघा आपल्याकडे जो आहे आपल्याकडे कोण कोण आहे बघा B इज नॉट इक्वल टू 0 आहे. जर A हा डिव्हिजिबल असेल तर बघा आपण B डिव्हिजिबल बाय A असेल तर A हा 0 असतो का? नाही, A इज नॉट इक्वल टू 0. बघा B पण नॉट इक्वल टू 0 आहे, A पण नॉट इक्वल टू 0 आहे. याचा मिनिंग काय आहे तुमच्याकडे जो K आहे तो पण कसा असेल नॉट इक्वल टू 0 असेल. म्हणजे तुमच्याकडे जर K चा मी मॉड्युलस घेतला तो काही ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1 आहे. ठीक आहे, आता इथं बघा K ची व्हॅल्यू माहित नाही पण तो पॉझिटिव्ह येईल 1 पेक्षा, तर बघा मॉड ऑफ A इंटू मॉड ऑफ A घेतला मी दोन्ही साइड. ओके, बघा मॉड ऑफ A इंटू मॉड ऑफ A घेतला तर तुमच्याकडे काय की त्याच्यामध्ये दोन्ही इक्वल आहे. ठीक आहे, पण इथं जर मी मॉड ऑफ K घेतला, सपोज इथं घेतला मॉड ऑफ K घेतला मी मॉड ऑफ K, तर मॉड ऑफ K आता कोण मोठा येईल बघा, मॉड ऑफ A ला मी काय मल्टिप्लाय करतो मॉड ऑफ K ने, तर मोठा कोण होऊन जाईल तुमच्याकडे दिस, म्हणजे ही साइड तुमच्याकडे मोठी होऊन जाईल. आणि आता इथंच बघा इथं तुमच्याकडे गिवन मध्ये मॉड ऑफ A इंटू K, याला आपण बघा मॉड ऑफ B इक्वल टू मॉड ऑफ A इंटू मॉड ऑफ K लिहू शकतो. ओके, या इक्वेशनला मॉड मध्ये लिहिलं तर दोन्ही साइड मॉड केलं तर मॉड ऑफ A इंटू मॉड ऑफ K. तर मॉड ऑफ A इंटू मॉड ऑफ K ची व्हॅल्यू किती आली B, तर मॉड ऑफ A इज लेस दॅन ऑर इक्वल टू याची व्हॅल्यू आपण पुट करून देऊया मॉड ऑफ B. ओके, तर मॉड ऑफ A इक्वल टू मॉड ऑफ B आपल्याला हेच प्रूव्ह करायचं होतं की मॉड ऑफ A जो आहे तो लेस दॅन ऑर इक्वल टू काय आहे B आहे. काय काय केलं मी काहीच केलेलं नाहीये, फक्त A डिव्हिजिबल बाय B ची डेफिनेशन वापरली. काय आलं B इक्वल टू A इंटू K आला आणि याला दोन्ही साइडला मॉड केल्यानंतर बघा याला मॉड केलं तर मॉड ऑफ B इक्वल टू मॉड ऑफ A इंटू K आहे, तर याचा सेपरेट मॉड होतो मॉड ऑफ A इंटू मॉड ऑफ K. अशा पद्धतीने आपण हे याची व्हॅल्यू नंतर पुट करून दिली. तर बघा मॉड ऑफ A इंटू मॉड ऑफ A काही फरक पडला का, दोन्ही इक्वल आहे. तर पण मी मॉड ऑफ K ने जर मल्टिप्लाय केलं इकडं तर हा संख्या कोणती होते मोठी होते आणि याचीच व्हॅल्यू आपण इथं B पुट केली इज लेस दॅन ऑर इक्वल टू मॉड ऑफ A. ओके, अशा पद्धतीने आपण लेक्चर नंबर 4 संपलाय. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या मित्रापर्यंत पोहोचवा आणि व्हिडिओ पूर्णपणे पाहून बघा. व्हिडिओ पाहत असताना तुमच्या समोर नोटबुक पाहिजे, जर तुमच्या समोर नोटबुक असेल तर तुम्हाला समजेल. चला भेटूया पुढच्या लेक्चर मध्ये डिव्हिजन अल्गोरिथम. थँक्यू सो मच.